सिडकोमध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सिडको नेरूळ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकूर वय वर्ष 53 आणि कंत्राटी कामगार योगेश कोळी यांना 30,000ची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। ही कारवाई नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता केली आहे। तक्रारदार वय वर्ष 45 हे एका संस्थेचे सचिव आहेत। जुईनगर सेक्टर 24 सिडको भूखंड क्रमांक 15 येथे गणेशोत्सवासाठी गणपती आणि देवीच्या मूर्ती बनवण्यासाठी 30 बाय 30 फूट मंडप उभारण्यास परवानगी घेण्यासाठी त्यांनी सिडकोकडे अर्ज दाखल केला होता। या संदर्भात क्षेत्रीय अधिकारी स्मिता प्रभाकर ठाकूर आणि कंत्राटी कामगार योगेश कोळी यांनी 50,000 रुपये लाच मागितली। मात्र 30,000 मध्ये तडजोड झाली। तक्रारदाराने 25 ऑगस्ट 2025 रोजी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली। एसीबीने 26 ऑगस्ट 2025 रोजी सापळा रचला। दुपारी 12:30 वाजता सिडको नेरूळ कार्यालयात 30,000 लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले। पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सिडको सारख्या शासकीय संस्थांमध्ये लाचखोरीला प्रशासकीय यंत्रणा कोणतीही मुभा देणार नाही। एसीबीच्या कारवाईनंतर इतर अधिकाऱ्यांनाही धक्का बसला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।